आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी इथे मी वाटाणा, बटाटा आणि फ्लॉवर घेतली, हे शिमला मिर्च। आता भाज्या मी स्वच्छ केलेल्या आहेत। आता हे धुवून आपण फोडणीला घालू। आपल्या भाज्या आता स्वच्छ धुवून झाल्यात। आता आपण भाज्यांना फोडणी देऊन भाज्या शिजवून घेऊ। आपण भाजीला फोडणी देऊ। हे आहे जिरं। जिरं तडतडले, थोडीशी मिरची पावडर टाकायची। आता आपण टाकणार आहोत हळद। आणि आता थोडासा पावभाजी मसाला। आपल्या भाज्या आता परतून झाल्यात। आपण शिजण्यापुरतं आता पाणी टाकून घेऊ। मी 1.5 ग्लास पाणी टाकले। आपल्या भाजीला एवढं पाणी पुरेसे आहे। आपण बघू आपली भाजी शिजली का। आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण स्मॅशरने बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली भाजी आता छान स्मॅश झालेली आहे। आता आपण भाजी करायला घेऊ। आपलं तेल तापले। आता आपण शिमला मिर्च परतून घेऊ तेलात। आपली शिमला मिर्च आता तेलामध्ये चांगली परतून झालेली। आता आपण बाजूला काढून घेऊ। आता आपण त्याच तेलात कांद्याची पेस्ट टाकणार आहोत। आता आपलं कांद्याची पेस्ट चांगली परतून झालेली। आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू। आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली। आपलं आलं लसूण पेस्ट आता परतून झाली। आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकू। आपली टोमॅटोची प्युरी आता परतून झालेली। आपला कांदा पेस्ट, टोमॅटो पेस्ट, आलं लसूण पेस्ट सगळं परतून झालेले। आता आपण हे मसाले टाकू। पावभाजी मसाला, मिरची पावडर आणि हळद। आपले मसाले आता परतून झाले। तर आपण आता शिमला मिर्च फ्राय केलेली टाकून घेऊ। शिमला मिरची आता परतून झाली। आता आपण शिजलेल्या भाज्या टाकून घेऊ।
आपल्या भाजीला आता उकळी आली. आता आपण चवीनुसार मीठ टाकू. थोडीशी कसुरी मेथी. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. आजची पावभाजी तुम्हाला कशी वाटली? माझ्या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत.